आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी कोणती, तर आपण ते ऐकणार आहात. आपल्याला माहिती आहे की गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याला आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली नाही, कारण आपण आंदोलनं केल्यानंतर आपण राज्याच्या मैदानावरती गेलो. राज्य मैदानावर गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आयुक्तालयाला निवेदन देण्यात आली, त्यांना घेराव देण्यात आलेला आहे. नंतर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना सुद्धा आपण घेराव दिलेला आहे. आपण बोललेलो आहोत त्यांच्यासोबत, त्यांना निवेदन दिलेले आहेत. नंतर ज्या सभेमध्ये ते गेले त्यावरती आपण प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. याकरिता एक नवीन आपलं जे प्रश्न होतं त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्या पूर्वी जे महत्वाचा विषय होता तो विषय म्हणजे कोणता, तर वयाचा ज्या विद्यार्थ्यांना 35 वर्ष पूर्ण केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंगचा प्रॉब्लेम येत होता. अशा सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी म्हणजे 35 ज्या विद्यार्थ्यांनी जे काम करत होते आणि त्यांनी एज पार केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी जॉईनिंग दिली जात आहे. ही महत्वाची आनंदाची बातमी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विषय कोणता, तर आपल्याला एकनाथ शिंदे यांनी कायमस्वरूपी दिलासा दिलेला आहे. आणि एकच व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ते 11 महिन्याचं कंत्राटी जे काम करायला देणार होते, ते 11 महिन्याचं जे GR आहे त्याकरता एक सकारात्मक बाब एकनाथजी शिंदे बोललेले आहेत की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आम्ही कधी तुमची योजना जी आहे लाडका भाऊ ही कधीच बंद करणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला 11 महिन्याचं जे कंत्राटी भरतीकरिता कायमस्वरूपी काम देण्याचं त्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे की मी देईल म्हणजे देईल. म्हणजे आपण सकारात्मक असणं गरजेचं आहे आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळणार आहे. एवढा हा जो लढा आहे आपला, हा 5 महिन्यानंतर 6 महिन्यानंतरचा 5 महिने वाढ, हा सुद्धा आपल्या लढ्याच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी ते 5 महिने वाढलेले आहेत. आणि पुढे सुद्धा आपल्याला 11 महिन्याचं कंत्राटी भरती सुद्धा ही नक्कीच होईल, म्हणजे वाढणार आहे. 11 महिन्याचं जे GR निघेल त्यासाठी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहायचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे जे बोलले, पहिले दोन गोष्टी क्लिअर केल्यात त्यांनी. एक, जो 5 महिन्याचा विषय होता तो 5 महिने सुद्धा वाढलेले आहे. आणि आता जे काही 11 महिन्याच्या कंत्राटीबद्दल तेही बोलले. आणि जे 35 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याही विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जात आहे. म्हणजे अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या माध्यमातून सकारात्मक होत आहेत. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट असणं, एकत्र असणं, जिल्हाध्यक्ष आहेत आणि तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपण सुद्धा एकत्र असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचनुसार आपलं हे काम होणार आहे आणि आपल्याला न्याय सुद्धा मिळणार आहे. हेच आनंदाची बातमी हे आपल्यासाठी असणार होती आणि ती सुद्धा आहे. ही अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.